नमस्ते. आज मी खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवते, जवळजवळ 1-1.5 महिन्यांनी. थोडी गावी होते, त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ बनवायला प्रॉब्लेम झाला. तर आपण रामायण कथा जी आहे ते वाचत आहे. तर आपण पुढचा आता पाहणार आहोत चॅप्टर रावण, की सीतेच्या सुंदर हसण्याची, सुंदर दंतपंक्तीची, सुंदर नेत्रांची परिव्राज कवेशी रावण प्रशंसा करतो. तो तिला म्हणतो की देवी, गंधर्वी, यक्षी, किन्नरी कोणीही तुझ्या सौंदर्याची बरोबरी करू शकणार नाही. इतके श्रेष्ठ रूप, अशी सुकुमारता आणि अशी अवस्था. ही सर्व प्रशंसा ऐकून त्याचा हेतू लक्षात येऊनही तिला त्याच्या शापवाणीची भीती वाटते, आश्चर्य वाटते. रावण सीतेला घेऊन जातो. वाटेत जटायू रावणाशी लढतो, पण पराभूत होतो. त्यावेळी शहाणपण करून सीता आपले अलंकार व साडीचा एक भाग फाडून खाली टाकते. त्या वस्तू नेमक्या किष्किंधा नगरीजवळ उभ्या असलेल्या वानरांना सापडतात. हा सीतेच्या धोरणीपणाचा परिणाम होता. यानंतर हनुमान अशोक वाटिकेतील सीतेचे अवलोकन करतो. उदास मुखमंडल, अश्रूंनी भरलेले डोळे, विखुरलेले केस, पतिवियोगामुळे सर्व शरीरावर मलिनता आलेली अशा सीतेचे ते निरीक्षण करत असताना त्याच वेळी रावण तेथे येतो. त्याच्या तोंडून तो सीतेची प्रशंसा ऐकतो, पण सीता पट्ट राणी करण्याची अभिलाषा बाळगणाऱ्या त्या रावणाकडे न पाहता मध्ये एक गवताची काडी धरून ती बोलत होती. भय आणि दुःख यामुळे ती व्याकुळ झाली होती. ती रावणाला म्हणत होती, तू तुझ्या पत्नीवर प्रेम कर. मी पतिव्रता आहे. माझ्यातून मन काढून टाक. मी मोठ्या घराण्यात जन्मलेली आहे. एका पवित्र कुळात माझा विवाह झालेला आहे. मी सती आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम माझे पती आहेत. मी त्यांच्याशिवाय अन्य कोणाचाही विचार करू शकत नाही. म्हणजे ज्यावेळेस रावण सीतामाचं प्रशंसा करत होते, त्यावेळेस त्या म्हणत होत्या की माझे पती श्रीराम आहेत आणि मी रामावरती खूप प्रेम करते. त्या रावणाला म्हणत होते की तू तुझ्या पत्नीवर प्रेम कर. मी पतिव्रता आहे. माझ्यातून मन काढून टाक. म्हणजे ते सांगत होते की मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम माझे पती आहेत. मी त्यांच्याशिवाय अन्य कोणाचाही विचार करू शकत नाही. लवकरात लवकर तू मला रामांकडे पोचते कर. हाच शहाणपणा ठरेल. तिच्या बोलण्यात साधुवृत्ती, गर्व आणि तेजस्विता होती. एवढ्या बलाढ्य पुरुषाचे प्रलोभन व त्याने केलेल्या प्रार्थनेला झिडकारणे सीतेसारख्या सतीला शोभते. तिच्या स्त्रीत्वाच्या दर्पाने कामुक रावणाच्या इच्छेचाही चुराडा झाला. करुणापूर्ण स्थितीतही तिने आपली एकनिष्ठा ढळू दिली नाही. तिचा आत्मसन्मान व सहनशक्तीची परीक्षा घेतली गेली. एका क्षणी तिच्या मनात आत्महत्येचा विचार येऊन गेला, पण रामाने दिलेली खुनेची मुद्रिका घेऊन हनुमान लगेच समोर आल्याने ती यशावधी झाली. हनुमानाबरोबर बोलतानाही तिचे मर्यादा पालन वाखाणण्यासारखे आहे. ती एकट्या रामांचेच नव्हे, तर त्यांच्याबरोबर लक्ष्मणाचे सुकुशल आहे ना, असा प्रश्न हनुमान विचारते. कदाचित लक्ष्मणाविषयी तिचे मन अपराधी असावे. ती त्याच्याविषयी स्नेहपूर्ण चौकशी करते व रामांना माझ्यापेक्षा लक्ष्मण अधिक प्रिय असल्याचे बोलून जाते. रामांशिवाय अधिक काळ जगू शकणार नसल्याचा निरोप तिने हनुमानावर दिला होता. ती एकूणच गंभीरपणे त्याच्याशी बोलली. रावणाने ठराविक मुदत दिली होती. त्याचाही विचार करायला हवा होता. हनुमान निघण्याची वेळ तिने त्याच्याजवळ चिन्हस्वरूप चुडामणी दिला. त्याच्याजवळ रामांना विश्वास वाटेल. त्यावेळी गाठ पडण्याची खून म्हणून इंद्रपुत्र जयंतची कथा ऐकवली. ती कथा फक्त राम आणि सीता यांनाच माहीत होती. सीतेपासून थोडे दूर होऊन हनुमानाने फळी खाल्ली, पण बगीचा उद्ध्वस्त केला. हा उपद्रव करणारा कोण आहे असे सीतेला विचारले. तिने चक्क कानावर हात ठेवले. ती म्हणते की मी सुद्धा घाबरले. हा कोण, कुठून आला हे मला माहीत नाही. मी तर याला राक्षसच समजले आहे. म्हणजे सीता संकट काय खोटे बोलते, अर्थात सत्य बोलून कसे चालले असते. म्हणजे पहा, याच्यातून आपल्याला बोध येतो की संकट परिस्थितीनुसार माणसाने वागावं. तिथंच जर त्या खऱ्या बोलल्या असता तर कदाचित त्यांना ते उघड गेलं असतं. व्यवहारिक शहाणपण व चारित्र्यास अभिमान. रावणाने सीतेला स्पर्श करून म्हणजे उचलून आणलेले असते. तिच्या इच्छेविरुद्ध रावणाने जबरदस्तीने तिला स्पर्श केलेले असते. ती अनाथ, असहाय्य व एकटी सापडल्याने आक्रोश करून विरोध दर्शवूनही रावणाने तिचे अपहरण केले. तिचा नाईलाज होता म्हणून हनुमाने तिच्या शोकाचा, विरहाचा व दुःखाचा अंत करण्याच्या सुद्देशाने तिला आपल्या खांद्यावर बसून समुद्र पार होण्याची विनंती केली असता ती आपल्या अंतःकरणातील भाव स्पष्ट करून सांगताना म्हणते की परपुरुषाचा स्पर्श माझ्या शरीराला होऊ न देणे माझ्यासारख्या स्त्रीला योग्य आहे. तेव्हा हनुमान म्हणतो की देवी, तू श्रीरामांच्या पत्नीने बोलावे तसेच बोललीस. मला आनंद झाला. शिवाय आणखी थोडा विचार करता बुद्धिमान सीतेला समुद्रावरून
त्याच्या खांद्यावरून जाणे कठीण होते. हनुमान शस्त्र व त्याचा पाठलाग करणारे राक्षस शस्त्रधारी व मायावी. सगळा मामला उघड होता. खाली समुद्रात पडण्याची व सीता सापडलीच तर रावण कुठे दडून ठेवील हे सांगता येणार नव्हते. सीतेने न जाण्याचा घेतलेला निर्णय हुशारीचा होता. जरी चारित्र्य महत्त्वाचे मानले तरी तो निर्णय व्यवहाराला धरून होता. फक्त ती वानरश्रेष्ठ हनुमानाला एवढे सांगते की पतीच्या ठायी अतिशय भक्ती असल्याने मी त्यांच्याशिवाय कोणाचा स्पर्श होऊ देणार नाही.